भोसे येथे देहात कंपनीचा पीक पाहणी कार्यक्रम उत्साहात संपन्न। पंढरपूर बियाणापासून बाजारपेठेपर्यंत या संकल्पनेतून शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साधण्याच्या उद्देशाने देहात कंपनी आणि कृषी पंढरी ॲग्रो एजन्सी भोसे यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील भोसे येथे भव्य शेतकरी मेळावा व पीक पाहणी कार्यक्रम पार पडला। गव्हाच्या DWS 777 वाणाचे यशस्वी प्रात्यक्षिक। कृष्णात अवघडे गुरुजी यांच्या शेतात आयोजित या कार्यक्रमात देहात कंपनीच्या DWS 777 या संशोधित गव्हाच्या वाणाचे थेट प्रात्यक्षिक दाखवण्यात आले। यावेळी कंपनीचे डेप्युटी मॅनेजर विशालराजे भोसले यांनी या वाणाची वैशिष्ट्ये विशद केली। अधिक वजन या वाणाच्या 1000 दाण्यांचे वजन 48 ते 51 ग्रॅम भरते, जे इतर वाणांच्या तुलनेत अधिक आहे। उत्कृष्ट गुणवत्ता, हा गहू खाण्यासाठी अत्यंत मऊ आणि चवदार आहे। मजबूत बांधा, मध्यम उंचीमुळे हा गहू वादळी वाऱ्यात लोळत नाही। भरघोस उत्पादन, अधिक फुटवे, लांब आणि टंच भरलेल्या लोंब्यांमुळे उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होते। शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। उपस्थित शेतकऱ्यांनी पिकाची समक्ष पाहणी करून समाधान व्यक्त केले। आगामी काळात देहात कंपनीची बी बियाणे वापरण्याचा निर्धार अनेक शेतकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला। कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित शेतकरी बांधवांनी स्नेहभोजनाचा आनंद घेतला। मान्यवरांची उपस्थिती। या कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब माळी यांनी भूषवले। या प्रसंगी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे संचालक नितीन खटके, संजय काका कोरके, विश्वनाथ आप्पा भिंगारे, चेअरमन हरिश्चंद्र तळेकर, रामदास माळी, नारायण काका कोरके यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर आणि बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कृषी पंढरी ॲग्रो एजन्सीचे संचालक कृष्णात माळी, देहातचे ट्रायल मॅनेजर योगेश कदम आणि राहुल माळी यांनी विशेष परिश्रम घेतले। आज आपण कृष्णात अवघडे गुरुजींच्या शेतामध्ये देहातचा DWS 555 हेच मला पाहिजे होतं, देहातचा DWS 777 या वाणाच्या पीक पाहणी कार्यक्रमासाठी उपस्थित आहात। इथं आपण बघितलं की याचा एकसारखा टेबल प्लॉट आहे। जर तुम्ही बघाल कुठेही वर खाली नाही आहे। याच्यामध्ये फुटव्याची संख्या जी आहे 10-12 पासून ते 20 पर्यंत फुटवेचे आहेत। ह्याच्यामध्ये फुटव्याची संख्या आहे, ओंबीची ती लांब आहे, दाणे जे आहेत ते टंच भरलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं आपण याचं वजनही घेतलं तर 1000 दाण्याचं वजन किती आलं? 56 ग्रॅम, म्हणजे सगळ्यात वजनदार आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं खायला एकदम चवदार, शरबती सारखा असं जे वाण आहे, हे वाण येत्या हंगामामध्ये आपल्या सगळ्यांच्या शेतात लावायचं का? म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना विचारणार आहे, येणाऱ्या हंगामात देहातचं जे गहू आपल्याला लावायचं आहे ते कुठलं वाण लावायचं? कुठलं वाण लावायचं? 777. कुठलं वाण लावायचं? 777. दाखवा एकदा सत्ता, दाखवा सत्ता। 777 777. एकदा जोरदार टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी।